कारण जानेवारीच्या हप्त्याबाबत अजून सरकारचा निर्णय झालेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हप्ता देण्याचे निर्णय होतात, मात्र अजून हा निर्णय झालेलाच नाहीये। याशिवाय आता 2100 रुपये मिळणार की 1500 रुपये या संदर्भात सुद्धा महिलांमध्ये संभ्रम कायम आहे। तर सध्या मुंबईतून सगळ्यात मोठी बातमी समोर येतेय। अभिनेता सैफ अली खानवरती चाकूने हल्ला करण्यात आलेला आहे। सैफ अली खानच्या मुंबईतल्या राहत्या घरी एक चोर शिरला होता। या चोरानं सैफ अली खानवरती हा चाकू हल्ला केलाय। सैफच्या मानेला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे। अभिनेता सैफ अली खानला तातडीनं लीलावती रुग्णालयात दाखलही करण्यात आलंय। मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात सध्या त्याच्यावरती उपचार सुरू आहे, सर्जरी सुरू आहे। करीना कपूर आणि तिची मुलं सुरक्षित असल्याची माहिती आहे। सैफ अली खानच्या घरातले आणि घराबाहेरचे सीसीटीव्ही तपासून आता चोराला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी पथकही तयार केली आहेत। तर सैफ अली खानवरती त्याच्या राहत्या घरी चाकूनं जीवघेणा हल्ला झाला। मात्र आता यावरून अनेक सवाल उपस्थित होत आहेत, कारण सैफच्या घरात शिरलेला हा चोरच होता की आणखी कोण असा प्रश्न विचारला जातोय। या प्रकरणी पोलिसांनी सैफच्या घरातल्या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। सैफच्या घरातल्या नोकरांचे मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आलेत। प्राथमिक माहितीनुसार चोराने सुरुवातीला नोकराशी वाद घातला, आरडाओरड झाला, तेव्हा सैफ आवाजामुळे बाहेर आला। त्याने या वादात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हाच चोराने थेट सैफवरच जीवघेणा हल्ला केलाय। तर हा हल्ला नेमका कसा झाला आपण पाहूयात। सैफ करीनाच्या घरात शिरलेल्या चोराकडून चाकू हल्ला करण्यात आला। सैफवरती चोराकडून 6 वेळा वार करण्यात आले। सैफच्या मानेवरती आणि हातावरती त्याने वार केले। तर एक जखम अगदी सैफच्या पाठीच्या कण्याजवळ झाल्याचंही कळतंय। सैफच्या मानेला 10 सेंटीमीटरची जखम झाल्याची माहिती आहे आणि याचमुळे त्याला मध्यरात्री 3:30च्या सुमारास लीलावती रुग्णालयात दाखल केलं गेलंय। त्याच्या शरीरावरती एकूण 6 जखमा आहेत, त्यातल्या 2 जखमा अत्यंत खोलवरती गेल्यात। न्यूरोसर्जन नितीन डांगे यांच्याकडून सैफवरती सर्जरी सुरू आहे आणि त्यांच्यासोबत कॉस्मेटिक सर्जन लीला जैन आणि भूलतज्ञ निशा गांधी सुद्धा सर्जरीत सहभागी झाल्यात। तर करीना कपूर, मुलं तैमूर आणि जेह सुरक्षित असल्याची माहिती आहे। एक मोठी बातमी सध्या समोर येतेय। सैफवरती हल्ला झाला, मुंबई पोलीस ऍक्शन मोड वरती आता याच्यामुळे आलेली आहे। चोराला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांची 7 पथकं आता रवाना झाली आहेत। फॉरेन्सिक टीम कडून सुद्धा सैफच्या घराची तपासणी केली जाते आणि यात एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक सुद्धा सहभागी झाल्याचं कळतंय। ते तपासात सहभागी झाले आहेत। अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे। सैफ अली खान सारख्या मोठ्या चेहऱ्यावरती जेव्हा हल्ला होतो, घरात घुसून हल्ला केला जातो आणि चोर हा पळून सुद्धा जातो, त्यावरून आता पोलीस ऍक्शन मोड वरती आलेली आहे। तर एक मोठी बातमी आता अजून एक याच संदर्भात समोर येतेय। सैफ अली खानच्या घरात शिरून चोराने जीवघेणा हल्ला केला, यात ही मोठी अपडेट आहे। सैफवरती हल्ला केल्यानंतर हा घुसखोर तैमूरच्या रूम मध्ये शिरला होता। मात्र करीना कपूर, तैमूर आणि जय हे तिघे सुद्धा यावेळी घरात नव्हते। तैमूर आणि जय घरात नसल्यानं ते थोडक्यात वाचले आहेत आणि जेव्हा हा चोर तैमूरच्या रूम मध्ये शिरला तेव्हा जर तो किंवा तैमूर घरात असता तर मोठा अनर्थ सुद्धा झाला असता। मात्र थोडक्यात हे सगळे जण बचावले आहेत। सैफ अली खानचं इतर कुटुंब सेफ आहे। बुधवारी रात्री 1:30च्या सुमारास अज्ञात हल्लेखोर सैफच्या घरी शिरला होता। करीनाच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीनं चोराला हटकलं। सैफ अली खान बाहेर आला तेव्हा चोरासोबत त्याची झटापट झाली। सैफवरती चाकूने वार केल्यानंतर चोरटा तैमूरच्या रूम मध्ये घुसला। मात्र करीना कपूर, तैमूर आणि जय हे तिघेही नव्हते त्या ठिकाणी, म्हणून ते सुरक्षित आहेत। कोणतीही दुखापत कुणालाही झाली नाहीये। तर या सगळ्या प्रकरणासंदर्भात सैफच्या टीमकडूनही निवेदन देण्यात आलंय। नेमकं ते निवेदन काय आपण पाहूयात। तर सैफ अली खानवरती सध्या
सर्जरी सुरू आहे। सैफच्या टीमकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलंय की चाहत्यांना संयम बाळगण्याचं आवाहन त्याच्या टीमनं केलेलं आहे। सध्या भीतीचं असं काही कारण नसल्याचंही सांगण्यात येत आहे। सैफ हा सध्या सुरक्षित असल्याचं कळत आहे, प्रकृती काही गंभीर नसल्याचं कळत आहे, परंतु त्याच्यावरती सर्जरी सुरू आहे आणि त्याची अपडेट लवकरच कळवली जाईल असं सुद्धा सैफच्या टीमकडून सांगण्यात आलंय। एकंदरीतच सैफच्या टीमकडून अधिकृत निवेदन आलं असलं तरी अजून कुटुंबियांकडून कुठलीही माहिती समोर आलेली नाहीये, कुणाचीही प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये। मात्र राजकीय प्रतिक्रिया यावरून बऱ्याच उमटतायत। आणि एक मोठी बातमी राजकीय गोटातून सध्या समोर येतेय। पवार कुटुंबासंदर्भातली ही बातमी आहे ती म्हणजेच बारामतीत आज काका पुतणे एकाच मंचावरती दिसणार आहेत। लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच एकाच मंचावरती ते एकत्र आल्याचं कळतंय। कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले आहेत। बारामतीत काका पुतणे एकाच मंचावरती सध्या दिसतायत। आपण पाहतोय की बारामती कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन आज झालं, सकाळी अजित पवार यांच्या हस्ते झालं, त्यावेळी शरद पवार नव्हते। मात्र आता हे दोघे सुद्धा काका पुतणे एकाच मंचावरती दिसतायत। लोकसभा झाली, विधानसभा झाली, त्यानंतर पहिल्यांदाच हे दोघे सुद्धा एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकाच व्यासपीठावरती दिसतात। अत्यंत मोठी घडामोड, राजकीय घडामोड ही म्हणावी लागणार आहे। पवार कुटुंबात पुन्हा मनोमिलन होतंय का अशा चर्चा सध्या, या चर्चांना उधाण आलं असतानाच ही मोठी घडामोड आहे। तर बारामतीच्या कार्यक्रमात आणखी एक वेगळं चित्रही पाहायला मिळालंय, कारण नणंद आणि भाऊजय सुद्धा एकमेकांच्या शेजारी बसलेल्या दिसतात। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे एकमेकांच्या शेजारी बसल्या होत्या। विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोघी सुद्धा एकमेकांच्या विरोधात लढल्या होत्या आणि यात सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता। आपल्या सगळ्यांनाच ही गोष्ट माहिती आहे आणि त्यानंतर आज पहिल्यांदा पुन्हा एकदा या ननंद भाऊजयांची जोडगोळी जी आहे ती सोबत मंचावरती दिसली आहे। अगदी शेजारीच त्या बसलेल्या होत्या। नितीन पाटणकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। नितीन, आपण पाहतोय की दोन दृश्य आहे पवार कुटुंबातली, एकीकडे अजित पवार आणि शरद पवार तर दुसरीकडे सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे, दोघे सुद्धा हे चौघे एकाच मंचावरती शेजारी बसलेले आहेत। काय नेमकं यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे? निश्चितपणे लोकसभा निवडणूक झाली, त्यानंतर विधानसभा निवडणूक, या दोन्ही निवडणुकांमध्ये या कुटुंबामध्ये तरी पडण्याचं आणि संघर्ष झाल्याचं आपण पाहिलं। आणि त्यानंतर प्रथमच हे कुटुंब एकत्र येताना दिसत आहे। शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये फक्त एक खुर्ची आहे, एकाच मंचावरती ते आहेत आणि दोघांमध्ये एकाच खुर्चीचं अंतर आहे। तर दुसरीकडे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोघी खासदार आहेत आणि दोघी या मंचावरती एकत्रित आहेत, शेजारी बसलेले आहेत। सुप्रिया सुळे आहेत त्या पंकजा मुंडेंशी संवाद साधताना दिसतात। आजच्या तरी त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी संवाद साधलेला दिसत नाहीये। कृषी विकास प्रतिष्ठान म्हणजे बारामतीतल्या त्यांचं कृषी प्रदर्शन आहे कृषी विषयक, त्या निमित्तानं हे दोन्ही नेते आणि हे कुटुंब एकत्रित आल्याचं आपण पाहतोय। 10 महिन्यांपूर्वी हे दोघे नेते एका शाळेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं एकत्र आलेले होते। त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार हे काका पुतणे आज बारामतीत एकत्र आल्याचं दिसतंय आणि हे कुटुंब पुन्हा एकत्र येणार का याकडे सर्वांचंच लक्ष आहे। अच्छा, धन्यवाद नितीन, अगदी सविस्तर अपडेट आपण या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल, या संपूर्ण दृश्याबद्दल दिली। तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय सैफ अली खानच्या घराबाहेर सध्या आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी दया नायक आपल्याला दिसतायत। दया नायक म्हणजेच क्राईम ब्रांच मधील एक मोठं नाव आहे, इन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं आणि ते आता या ठिकाणी पोहोचले आहेत। सैफ अली खानवरती चाकू हल्ला झाला त्या प्रकरणाची तपासणी ते करणार आहेत। त्यांची या प्रकरणामध्ये एंट्री झाल्यानंतर आता या तपासाला वेग येणार असल्याचं कळत आहे। फॉरेन्सिक टीम सुद्धा सध्या सैफ अली खानच्या घरात दाखल झालेली आहे, तपासणी केली जाते आणि अशात दया नायक हे सुद्धा एक मोठं नाव क्राईम ब्रांच मधलं इन्काउंटर स्पेशलिस्ट ते सुद्धा आता या तपासणी प्रक्रियेत सहभागी झाले आहेत। म्हणूनच मुंबई पोलीस ऍक्शन मोड वरती आल्याचं कळत आहे। दुसरीकडे मुंबई पोलिसांची 7 पथकं सुद्धा चोराला पकडण्यासाठी रवाना झाली आहेत। तर फॉरेन्सिक टीम जी आहे ती सैफ अली खानच्या घरात सध्या आहेत। नेमकं हा चोर घरात शिरला कसा होता, शिरल्यानंतर कामगारांशी काय वाद झाला, त्यानंतर
सैफ अली खान जो आहे त्याच्यावरती हल्ला कसा झाला, त्या प्रकरणात नेमकं कशी झटापट झाली, तेव्हा काही पुरावे सापडतायत का, फिंगरप्रिंट्स आहेत, सीसीटीव्ही आहेत, अशा सगळ्या गोष्टींचा तपास फॉरेन्सिक टीम करते आहे आणि त्यांच्या सोबतच दया नायक सुद्धा या ठिकाणी आपल्याला उपस्थित दिसतायत. त्यांची सुद्धा या तपासणी प्रक्रियेमध्ये एंट्री झालेली आहे. म्हणूनच एकंदरीतच सैफ अली खानवरती जो चाकू हल्ला झालेला आहे त्या सगळ्या चाकू हल्ल्यासंदर्भात आता पोलीस ॲक्शन मोडवरती आल्याचं कळतंय. क्राईम ब्रांच सुद्धा अगदी याचा सखोल तपास करताना पाहायला मिळते. 6 वार खरं तर सैफ अली खानवरती झाले, ज्या 2 जखमा अत्यंत खोलवरती गेलेल्या आहेत. त्याच्या पाठीच्या कण्याला सुद्धा जखमी झाली आहे. सूरज मसूरकर आपले प्रतिनिधी अगदी सैफ अली खानच्या घराबाहेर आहेत आणि तिथून आपल्यासोबत जोडले गेलेत. सूरज, आपण पाहतोय की दया नायक यांची या प्रकरणात एंट्री झालेली आहे, म्हणून या तपासाला वेग येईल असा अंदाजही व्यक्त केला जातोय. काय सविस्तर अपडेट आहे? दाखल झालेला आहे त्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे आता दया नायक करत आहेत, त्यामुळे कुठेतरी आता तपासाला वेग आलेला आहे. या संपूर्ण प्रकरणाची मुंबई पोलिसांकडून 7 पथकांची टीमची स्थापना करण्यात आलेली आहे आणि सर्व 7 टीम जी आहे या हल्ल्याची चौकशी करणार आहे. मुंबई गुन्हे शाखेने देखील या हल्ल्याचा समांतर तपास जो आहे तो सुरू केलेला आहे. आता दया नायक हे सर्व या प्रकरणावरती लक्ष ठेवून आहे. सर्व गोष्टींचा तपास जो आहे तो दया नायक करत. आपण जर का बघू शकतो की दया नायक देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते देखील फोनवरती कोणाची तरी चर्चा करत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची त्यांनी चौकशी केली, संपूर्ण इमारतीची त्यांनी पाहणी केली, गेटची पाहणी केली, सीसीटीव्ही पाहिले, तसंच लिफ्ट देखील पाहिले आणि त्यानंतर ते आता कोणाची तरी फोनवरती चर्चा करत आहेत. मात्र आता ते काय माध्यमांसमोर येऊन बोलतील, काय नेमकं त्यातून देतील हे पाहणं त्याचं महत्त्वाचं आहे. कारण थोड्या वेळापूर्वी अर्धा तास झाला होता दया नायक या ठिकाणी दाखल झाले होते आणि 7 पथकांची टीम आता गठीत केली गेलेली आहे. या संपूर्ण हल्ल्याची चौकशी केली गेली जाणार आहे. मात्र आता दया नायक या घटनास्थळी दाखल झाल्यामुळे कुठेतरी आता तपासाला मोठ्या प्रमाणात वेग आलेला आहे. थोड्या वेळापूर्वी पोलिसांनी ऑफ द रेकॉर्ड असं सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त 1 तास आम्हाला द्या, 1 तासामध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देऊ किंवा या संपूर्ण प्रकरणाचा संपूर्ण हा जो हल्ला झाला तर पोलीस पथक आम्ही सगळे तिथे पोचलो. याच्यामध्ये अभिनेता 3च्या दरम्यान 3 वाजताच्या दरम्यान आम्हाला बातमी मिळाली की तर आताच आपण आता पहिला आपले प्रतिनिधी सूरज यांनी ज्या प्रकारे सांगितलं त्या प्रकारे दया नायक क्राईम ब्रांचचे अधिकारी या ठिकाणी पोहोचले आहेत. तपासणी केली जाते. सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते तपासलं जात आहे. आम्हाला बातमी मिळाली की अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी त्यांच्यावर हल्ला झालेला आहे. त्या अनुषंगाने पोलीस पथक आम्ही सगळे तिथे पोचलो. याच्यामध्ये अभिनेता सैफ अली खान हे इंजर झालेले आहेत. त्यांचं लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि विविध तपास पथके नेमून आरोपीला अटक करण्याचं काम सुरू आहे. तर यामध्ये एका मोलकरणीवरती देखील चाकू हल्ला झाला. आता सध्या तपास सुरू आहे. आम्ही अजून कुठल्याही कन्क्लुजनवर आलेलो नाही. जसं आम्ही कुठल्या कन्क्लुजनवर येऊ आम्ही तुम्हाला कळवू. माहिती पुढे येते की काही सर थोड़ा हिंदी में आप बता दीजिए सर क्या घटना है. आरोपीची ओळख किंवा पटण्यासाठी सीसीटीव्ही तपासण्यात आलेत का, कुठून आरोपी शिरला, काय हेतू होता? हिंदी सर हिंदी में बता दीजिए जी. कल रात में सुबह 3 बजे के आसपास पुलिस स्टेशन में इंफॉर्मेशन आई कि एक्टर श्री सैफ अली खान इन पर उनके घर पे हल्ला हुआ है. पुलिस टीम्स और हम लोग वहाँ स्पॉट पर गए. एक्टर सैफ अली खान इनका लीलावती हॉस्पिटल में ट्रीटमेंट शुरू है. इज आउट ऑफ डेंजर एंड इसमें जो आरोपी है उनको ढूंढने का काम शुरू है. इन्वेस्टिगेशन चालू है. थैंक यू. थोड़ी सी केवल जानकारी. एक स्टाफ पे हमला हुआ है. वो लेडी ठीक है, उनका भी ट्रीटमेंट चल रहा है. सर कितना जख्मी है, क्या अगर सीरियस कितना है कि इन्वेस्टिगेशन चल रहा है. बाकी की डिटेल्स डॉक्टर्स ज़्यादा अच्छे से बता पाएंगे. थैंक यू सो मच. ही इज बीइंग ट्रीटेड. अभी उनसे कोई बात नहीं है. थैंक यू सो मच. इन्वेस्टिगेशन की डिटेल्स हम रिवील नहीं कर सकते हैं. आप सबसे रिक्वेस्ट है, जो भी इसमें प्रोग्रेस होगा हम आपसे अपडेट करेंगे. थैंक यू सो मच. आताच पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला आणि या प्रकरणाबद्दल लवकरच तुम्हाला अधिकची माहिती दिली जाईल असं ते म्हणाले आहेत. खरं तर सैफ अली खानवरती चाकू हल्ला झाला आणि तेव्हापासून जवळपास 1 ते 1.5 तासापासून फॉरेन्सिक टीम सुद्धा त्याच्या
घरात तपासणी करते आहे. पोलीस अधिकाऱ्यांचा तिथे बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. दया नायक यांच्यासारखे मोठे क्राईम ब्रांचचे महत्त्वाचे अधिकारी सुद्धा या तपासणीत सध्या आलेले आहे. आणि दुसरीकडे सैफ अली खानवरती लीलावती रुग्णालयात सर्जरी सुरू आहे. या दोन्ही प्रकरणाची अपडेट अजून समोर यायची आहे. नेमकं सैफ अली खानच्या प्रकृती संदर्भात डॉक्टर अधिकची माहिती देतील असंही पोलिसांनी सांगितलंय. मात्र तपासासंदर्भातली अधिकची माहिती तुम्हाला आत्ताच देऊ शकत नाही असंही पोलिसांनी सांगितलंय. काही वेळात जशी माहिती येईल त्या प्रकारे तुम्हाला माहिती दिली जाईल असंही पोलिसांनी सांगितलंय. म्हणून तासाभरामध्ये पोलीस पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधू शकतात आणि नेमकं सैफ अली खानच्या घरामधून कुठले पुरावे मिळाले आहेत, त्यातून कुठले धागेदोरे ते जोडतायत हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. हा हल्ला जाणून बुजून झालाय का, हा कट होता का, असेही सवाल उपस्थित केले जात आहेत. ज्या प्रकारे ही सगळी घटना घडली त्यावरून असा संशय उपस्थित केला जातोय. काही दिवसांपासूनच रेकी सुरू होती का, कारण की इतकी तगडी सुरक्षा व्यवस्था असतानाही चाकू घेऊन, धारदार शस्त्र घेऊन एक माणूस, एक व्यक्ती, अभिनेता सैफ अली खानच्या घरात शिरतो आणि तिथे जाऊन तो हल्ला करतो. 6 वार सैफ अली खानवरती करतो, पुन्हा पळून सुद्धा जातो. सीसीटीव्ही त्यावेळी तिथे होते. शिवाय सुरक्षा रक्षक जे असतात ते सुद्धा, अपार्टमेंटचे सुरक्षा रक्षक असतील, पर्सनल सिक्युरिटी असेल सैफ अली खानची, हे सगळे नेमकं काय करत होते. कर्मचारी, या ठिकाणी 3 कर्मचारी त्यावेळी घटनास्थळी असल्याचं कळत होतं. जेव्हा झटापट सैफ अली खान सोबत झाली त्यावेळी कर्मचारी काय करत होते, असे अनेक प्रश्न आहेत. त्यांचा तपास पोलीस घेत आहेत. तर सामने यावरून काही सवाल उपस्थित केलेत. सैफ अली खानच्या घरात शिरलेला तो व्यक्ती नेमकं चोरच होता की आणखी कोण? 24 तास सुरक्षा असते, बॉडीगार्ड असतात, तरी सुद्धा सैफवरती हल्ला नेमका झालाच कसा? 12व्या मजल्यावरती तो चोर पोहोचलाच कसा? 24 तास कडक सुरक्षा असून सुद्धा चोर घरात शिरला, यावरून सुद्धा संशय उपस्थित होतो. स्वयंचलित गेट आहे, सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक आहे, हे सगळं असताना चोर शिरला कसा? त्याला कोणी मदत करत होतं का? हा देखील सवाल आता उपस्थित होतोय. एकामागून एक बॉलिवूडच्या अभिनेत्यांना टार्गेट केलं जात आहे, म्हणून असे सवाल उपस्थित होत आहेत. मुंबईची सुरक्षाही वाऱ्यावर असल्याची प्रतिक्रिया सध्या येते. बाबा सिद्दीकींची भर रस्त्यात हत्या झाली. गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. सलमान खानला 2 ते 3 वेळा वारंवार धमकी देण्यात आली. त्याच्या घरावरती गोळीबार सुद्धा करण्यात आला. शाहरुख खानला सुद्धा धमकी देण्यात आली. तर अभिषेक घोसाळकर यांच्यावरती फेसबुक लाईव्ह सुरू असताना थेट गोळ्या झाडून त्यांच्यावरती वार करण्यात आलं, त्यांना संपवण्यात आलं. ह्या सगळ्या घटना ज्या घडल्या त्या मुंबईतच घडतायत. सैफ अली खानवरती सुद्धा आता जीवघेणा हल्ला झालाय आणि म्हणून मुंबईची सुरक्षा वाऱ्यावरती आहे का? मुंबई पोलिसांचा धाक राहिलेला नाहीये का? मुंबई पोलीस नेमकं कशी सुरक्षा मुंबईला पोहोचवतायत, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. तर या सगळ्या प्रकरणावरती शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळेंनी करिश्मा कपूरशी फोनवरून चर्चा केली होती. नेमकं त्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. आता सैफ हे अली खान हे सेफ आहेत हॉस्पिटलमध्ये, पण मला असं त्यांच्या फॅमिलीचं ऑफिशियल स्टेटमेंट आणि पोलीसचं ऑफिशियल स्टेटमेंट येस्तोवर आपण वाट बघूया असं मला वाटतं. मला यातलं काहीच माहिती नाही. नाही, मला याच्यातलं काहीच माहिती नाही. मला काहीच माहिती नाहीये. त्याच्यामुळे ऑफिशियल स्टेटमेंट पोलीसचं आणि त्यांच्या फॅमिलीकडून येईल. तर या प्रकरणावरती शरद पवार यांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केलेत. मुंबईची कायदा सुव्यवस्था ढासळली असल्याचा थेट आरोप त्यांनी केलाय. तर वांद्रेमध्येच एका लोकप्रतिनिधीची सुद्धा हत्या झाली होती असं म्हणत शरद पवार यांनी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची आठवण करून दिलेली आहे. बाबा सिद्दीकी यांची सुद्धा याच वांद्रेच्या परिसरामध्ये त्यांच्यावर हल्ला झाला होता आणि हत्या झाली होती. पवार काय म्हणाले पाहूयात. काहीच फक्त एकच आहे की मुंबईची कायदा सुव्यवस्था किती खाली ढासळते याचंही लक्षण आहे. मध्यंतरी त्याचा उल्लेख तुम्ही केला, एकाची हत्या झाली त्याच भागात आणि हा दुसऱ्याचा प्रयत्न, या सगळ्या गोष्टी चिंताजनक आहेत. राज्य सरकारने, विशेषतः मुख्यमंत्र्यांनी, कारण गृह खातं त्यांच्याकडे, या गोष्टीकडे अधिक गांभीर्याने बघावं.
राज्याचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा हल्लाबोल केलाय. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलीच नाही असं ते म्हणाले. तर बीड ते मुंबईपर्यंत कायदा सुव्यवस्था नाही असा थेटपणे सरकारवरती आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय. ते काय म्हणाले त्यांच्या शब्दांत ऐकूया. चाकू हल्ला झाला, मोठा कलाकार आहे. काल देशाचे प्रधानमंत्री मुंबईत होते, त्याच्यामुळे सगळी सुरक्षा व्यवस्था तिकडे असणार. हे जे कलाकार आहेत मोठे मोठे, ज्यांच्या घराला बाहेर सिक्युरिटी आहे, त्यांना स्वतःला सुरक्षा व्यवस्था आहे, तिथेही सरळ चोर घुसतात आणि हल्ला करतात. 15 दिवसापूर्वी सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेले होते आणि प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाबरोबर 1 तास व्यतीत केला होता आणि त्यानंतर सैफ अली खानवरती हल्ला झाला. तो चोराने केलाय, कोणी केला, हा पुढला प्रश्न. पण या राज्यामध्ये कोणी सुरक्षित नाही. तर एकंदरीतच आपण पाहतोय विरोधकांनी आता या संपूर्ण प्रकरणावरून सरकारला धारेवरती धरला आहे. अगदी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जातोय. बीडपासून ते मुंबईपर्यंत सगळ्या घटना सध्या पाहिल्या, गेल्या काही दिवसांमधल्या पाहिल्या, तर यावरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जातोय आणि सरकारला धारेवरती धरलं जात आहे. अतुल लोंढे यांनी नेमका याच्यावरून यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण ती एकदा पाहूयात. देखिए, महाराष्ट्र में कानून व्यवस्था पूरी तरह से चरमरा गई है. शासन का माने सरकार का प्रशासन पर दबाव है, राजनीतिक हस्तक्षेप है और इसका सबसे बड़ा उदाहरण तो हम बीड़ में रोज़ देख रहे हैं. पुलिस प्रशासन का खुद का एक रिपोर्ट ये कहता है कि मुंबई, पुणे, नासिक और नागपुर यहाँ पर सबसे ज़्यादा महिलाओं पे शोषण के केसेस हुए हैं. महाराष्ट्र में सबसे ज़्यादा महिलाएं गायब है. अगर मुंबई जैसे हमारी आर्थिक राजधानी में बाबा सिद्दीकी जी का मर्डर हो जाता है, सलमान खान को अपने घरों के खिड़कियों पर बुलेट प्रूफ कांच लगाने पड़ते हैं और सैफ अली खान को घर में घुसकर उन पे हमला हो सकता है,